नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी सुरुवातीला मी कांदा कापून घेते। बारीक असा आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे। आता इथे आपला बारीक कांदा कापून झालेला आहे। तसेच आता आपण एकच मिरची कापून घेणार आहोत। बारीक अशी ती आपण कापून घेऊया। आता एक छोटा आल्याचा तुकडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। असा मुसडीने आपण तो बारीक करून घेऊ छान। आता हे बाफवलेले जे बटाटे आहेत त्याचे आपण साल काढून घेऊया वरचे। मी 3 बटाटे घेतले आहे, ते तिघांचे आपण साल काढून घेऊ वरचे। आता हे बटाटे आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे। आता आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत। आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि त्यात तेल टाकून घेऊ। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं आपल्याला तळतळू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यात कांदा टाकायचा आहे। आपण जो बारीक करून घेतलेला आहे कांदा तो त्यात टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला लसणाचे बारीक बारीक काप केलेले आहे। एकदम बारीक करायचे लसणाचे काप आणि ते पण त्यात टाकायचे आहे कढईमध्ये। तेही चांगलं आपल्याला होऊ द्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची एकच कापलेली होती, आपण ती पण बारीक कापलेली होती, ती पण त्यात टाकायची आपल्याला आणि असं छान हलवून घ्यायचं आहे। ते मिश्रण चांगलं आपल्याला होऊ द्यायचे आहे। कांदा असा थोडासा चांगला होऊ द्यायचा, तांबूसर असा रंग येईपर्यंत तो आपल्याला होऊ द्यायचा आहे। त्यात आलं पण टाकून घेतलेलं आहे आणि आता ते मिश्रण चांगलं हलवत राहायचं आहे आपल्याला। आता आपला मिश्रण चांगले भाजले गेल्यानंतर जो कांदा आहे तो चांगला भाजला गेलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि थोडे चवीसाठी थोडेसेच तिखट टाकलेले आहे, कारण आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकलेली होती म्हणून तिखट हे थोडेच टाकायचे आपल्याला। आता हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मॅश केलेले बटाटे टाकायचे आहे। आता त्यात आपल्याला थोडे मीठ टाकून घ्यायचे आहे। जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे मीठ त्यात आपण टाकून घेऊया आणि मिश्रण नंतर चांगले हलवून घ्यायचे आहे। ते थोडे गरम होऊ द्यायचे, कारण आपण मीठ आत्ताच टाकलेले आहे, त्याच्यामुळे ते मिश्रणात चांगले मीठ हलवून घ्यायचे आपल्याला। आता आपण एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यात मी धना पावडर टाकली, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडे तिखट टाकलेले आहे आणि चवीसाठी थोडे आपल्याला त्यात मीठ टाकायचे आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यात आपल्याला थोडे थोडे पाणी टाकत जायचे आणि ते मिश्रण हलवत जायचं आपल्याला। अशा पद्धतीने डाळीच्या पिठाचं हे बॅटर आता तयार झालेले आहे। आता आपण ब्रेडचे 2 स्लाइस तयार करून घेणार आहोत। यासाठी तुम्ही ब्राउन ब्रेड देखील वापरू शकता किंवा जो व्हाईट ब्रेड असेल तो देखील आपण वापरू शकतात।
आता ह्या ब्रेडच्या दोन्ही भागांवरती आपल्याला जे घरी आपण जी हिरवी मिरचीची चटणी बनवलेली आहे ती टाकायची आहे। हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून तिचं पाणी तयार केलं आणि ते आपल्याला त्या ब्रेडवरती लावायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती त्यात टाकायची आहे। आता हे आपले जे ब्रेड आहेत ते आपण जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याचं जे बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिप करून घ्यायचे आहे। नंतर ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला ते। अशा पद्धतीने आपले ब्रेड पकोडा तयार झालेले आहेत। अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।